पाकिस्तान मध्यरात्री स्फोटानं हादरलेला आहे। पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर स्फोट झालेत। रावळपिंडी, इस्लामाबाद आणि लाहोरमधील एअरबेसवर मोठे स्फोट झालेत। भारतानं 6 बॅलिस्टिक मिसाईलनं हल्ला केल्याचा पाकिस्ताननं या स्फोटानंतर आरोप केलेला आहे। मुरीद एअरबेस, रफीक एअरबेसवर स्फोट झालेला आहे। पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर स्फोट झालेत आणि हे हल्ले भारतानं केल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आलाय। रावळपिंडीच्या नूरखान या एअरबेसवरही स्फोट झालाय। मुरीद एअरबेस, रफीक एअरबेसवर हे हल्ले झालेले आहेत। और कलमा तैयबा का विर्द करें। ऐलान ऐलान ऐलान। नूरखान बेस, पाकिस्तान एयरफोर्स की मुरीद बेस और शोरकोट बेस को निशाना बनाया गया है। भारत ने अफगानिस्तान में भी मिसाइल दागे हैं और ड्रोन्स का हमला भी अफगानिस्तान पर किया है। भारत अपने पागलपन और जाहरियत के ज़रिए और अपनी मकारी के ज़रिए पूरे खित्ते को एक ख़तरनाक जंग की तरफ धकेल रहा है। तर पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर स्फोट झालेत आणि हे भारतानं केल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, पाकिस्तान जो आरोप करतोय त्याबाबतचे अपडेट्स। काल मध्यरात्री पाकिस्तानने दावा केलेला आहे की त्यांच्या अनेक साधारणतः 4 एअरबेसवरती हल्ला केलेला आहे। आता जे संरक्षण क्षेत्रातले सूत्र आहेत त्यांच्याकडनं पण ही बातमी कन्फर्म केली जाते की पाकिस्तानच्या 4 ठिकाणी एअरबेस जे आहेत ते टार्गेट केले गेलेले आहेत, अशी देखील आता माहिती मिळत आहे। खरं तर काल रात्रीपासून पाकिस्तानच्या पुरापती कायम सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यांनी अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले केलेले होते आणि त्यांच्याकडनं भारताच्या ऑपरेशन सिंधू विरोधात देखील ऑपरेशन राबवलं गेलंय असा दावा केलेला आहे। त्या अनुषंगानं काही मिसाईल टाकल्याची देखील त्यांच्याकडनं बातमी दिली गेली होती। मात्र भारतीय हवाई यंत्रणांनी ते सगळे मिसाईल जे आहेत ते परतवून लावलेले आहेत आणि त्यांच्याकडनं वारंवार हा दावा केला जातो की महत्वाची शहरं आमच्याकडनं टार्गेट केली गेलेली आहेत, पण त्यात कुठल्याही तथ्य नाही असं समजत आहे। सकाळी 10 वाजता भारतीय आर्मीची पत्रकार परिषद होणार आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत महत्वाची माहिती त्यांच्याकडनं दिली वरना तातडीनं भारतीय आर्मीकडनं मेसेज दिला गेला होता की सकाळी 5:45 वाजता आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। मात्र आता ती पत्रकार परिषद 10 वाजता जी आहे ती होणार आहे। ज्या पाकिस्तानच्या ज्या एअरबेसवर हल्ला केलेला आहे त्याची जी नावं येत आहेत त्यातली रावळपिंडी असेल, नूरखान एअरबेस असेल, मुरीद के एअरबेस असेल, अशा काही एअरबेसची नावं येत आहेत की त्याच्यावरती भारतीय आर्मीने टार्गेट केलेलं आहे असं देखील समजतंय। त्यांच्याकडनं हल्ला केला होता आणि त्याला प्रतिहल्ला पाकिस्तानकडनं दिला गेलाय। सविस्तर माहिती काय असणार की आर्मीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये येईलच, त्यामुळे 10 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष आपल्याला सध्या तरी बघायला मिळत आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताच्या 4 एअरबेसवर काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे? पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत काही अपडेट्स मिळत आहेत का? आणि भारतानं पाकिस्तानकडनं हा दावा केला जातोय, मात्र भारताकडनं ते कन्फर्म केलं जात नाही। त्यांच्याकडनं असं भारताकडनं सांगितलं जात नाही की जे बॉर्डरचे परिसर होते, म्हणजे त्यात प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर जम्मू काश्मीरचा परिसर असेल त्या ठिकाणी काही ब्लास्ट झाल्याची माहिती, पण ती ब्लास्ट एअरबेसवरती नाही तर जी सर्वसामान्य वस्ती आहे त्या ठिकाणी झालेला आहे। पाकिस्तानकडून जो दावा केला जातो आहे की राजस्थान असेल, जम्मू काश्मीर असेल या परिसरामधील एअरबेसवरती हल्ला केला होता, पण तिथं कुठलाही हल्ला झालेला नाही। सर्वसामान्य ज्या ठिकाणी नागरिक राहतात, नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी काही ब्लास्ट झाल्याची माहिती मिळत आहे। खास करून पूंछ असेल, राजौरी असेल या परिसरामध्ये देखील अशा नागरी वस्तीमध्ये अशा पद्धतीच्या ब्लास्टचे आवाज आलेले आहेत। पंजाबमधील काही भागामध्ये देखील असे आवाज आलेले आहेत। नुकसान जे आहे घरांचं वगैरे अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे, मात्र मानवी नुकसान झाल्याची कुठलीही आतापर्यंत माहिती समोर आलेली नाहीये। भारताचा एअरबेस टार्गेट नाही झालेला, भारताच्या नागरी वस्तीवरती पाकिस्तानकडनं धाड आली। प्रमोद, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर स्फोट झालेत आणि हे भारतानं केले त्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जातोय। अटैक हुआ है नूर खान बेस पे, बिल्कुल घर के सामने। अभी एक